हरे कृष्णा. श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव हा सर्वांना आनंद देणारा उत्सव आहे. लहान मुलांच्या पासून ते वृद्ध लोकांच्या पर्यंत सर्वजण या उत्सवामध्ये सहभागी होतात. चला, आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी 4 महत्वाच्या सिद्धांतातून समजावून घेऊ. ज्या जन्माष्टमीला आपण गोकुळाष्टमी असंही म्हणतो, ही जन्माष्टमी 4 मुद्द्यातून कशी समजून घेता येईल. पहिला मुद्दा असा आहे की या जन्माष्टमीचं आध्यात्मिक महत्व काय आहे. भगवान श्रीकृष्णांचं वर्णन भगवद्गीतेमध्ये असं आहे, परब्रह्म परमधाम पवित्रम परमम भवान. अर्थात भगवान श्रीकृष्ण हे परम पुरुषोत्तम भगवान आहेत. संपूर्ण ब्रह्मांडाचे ते नायक आहे आणि याची प्रचिती त्यांनी भगवद्गीतेमध्ये अनेक श्लोकांच्या माध्यमातून दिलेली आहे. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र, भगवान श्रीकृष्णांचं अवतरण, या सर्वच गोष्टी अतिशय अध्यात्माशी जोडलेल्या आहेत आणि त्यांचा परिणाम आपण पाहतोय की लोकांच्या जीवनामध्ये निश्चित एक बदल होत चाललेला आहे. भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये प्रकट होतात आणि मथुरेमध्ये प्रकट होऊन अनेक सुंदर लीला करतात. या लीलेच्या माध्यमातूनही आपण पाहतो की अनेकांचं जीवन सुखाचं समाधानाचं झालेलं आहे. जन्माष्टमी आपण सांस्कृतिक दृष्ट्या तिचं काय महत्व आहे हे समजावून घेऊया. जन्माष्टमी म्हटलं तर सर्वच मंदिरामध्ये अतिशय सुंदर सजावट केली जाते. मंदिरामध्ये रंगरंगोटी केली जाते, सुंदर फुलांचे हार लावले जातात आणि अशा रीतीने एक सांस्कृतिक वारसा. आणि त्यामध्येही आपण पाहतो महाराष्ट्राच्या बाहेर दहीहंडी उत्सव अतिशय प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये अनेक लोक उत्साहाने सहभागी होतात. जन्माष्टमीचा तसा सांस्कृतिक वारसाही फार मोठा आहे आणि सामाजिक महत्व जर जन्माष्टमीचं पाहायचं असेल तर आपण पाहतो की या समाजातले अनेक लोक जन्माष्टमीच्या माध्यमातून एकत्रित येतात. सामाजिक महत्वामध्ये आपण पाहतो भगवान श्रीकृष्णांनी अनेक लीला केल्या. या लीलेच्या माध्यमातून अनेक नीतिमूल्यांची शिकवण या समाजाला दिली गेलेली आहे. विनम्रता, सहनशीलता, प्रामाणिकपणा असे अनेक विविध गुण या भगवान श्रीकृष्णांच्या लीलेमधून आपण शिकू शकतो. त्याचं सामाजिक महत्व फार मोठं आहे आणि सर्वात शेवटी तत्वज्ञानात्मक जे महत्व आहे या जन्माष्टमीचं ते तर अतिशय विशेष आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान या समाजाला दिलेलं आहे आणि या तत्वज्ञानाच्या माध्यमातून समाज सुखाकडे जाऊ शकतो, शांतीकडे जाऊ शकतो. हे तत्वज्ञानात्मक महत्व जन्माष्टमीच्या माध्यमातून आपण समजावून घेऊ शकतो. तेव्हा चला आपण सर्वजण ह्या जन्माष्टमी उत्सवामध्ये अतिशय आनंदाने सहभागी होऊया आणि या जन्माष्टमीचं आध्यात्मिक महत्व, सांस्कृतिक महत्व, सामाजिक महत्व आणि तत्वज्ञानात्मक महत्व समजावून घेऊया. हरे कृष्ण.